नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, गायनेकोलॉजिस्ट अँड इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट। आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी म्हणजे योनी मार्गातून केली जाणारी इंटरनल सोनोग्राफी जी महिलांच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये निदान करण्यासाठी खूप महत्त्वाची असते त्याबद्दल चर्चा करणार आहोत। ॲक्च्युली ही ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी इंटरनल सोनोग्राफी म्हटलं की बऱ्याच महिलांना खूप टेन्शन येतं आणि ही सोनोग्राफी करण्यासाठी त्या बऱ्याच वेळा तयार होत नाहीत, त्यांच्या मनात भीती असते आणि म्हणूनच ही सोनोग्राफी आज मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे आणि ही सोनोग्राफी कशी करतात हे सुद्धा मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की जेणेकरून तुमची याबद्दलची भीती चालली जाईल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की मॅडम तुम्ही ही सोनोग्राफी पोटावरून नाही करू शकत का, आतूनच का करायची सोनोग्राफी? तर ते मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते की जेव्हा महिलांचे जे इंटरनल ऑर्गन असतात, जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात, ज्यांना जे की युट्रस झालं, ओव्हरी झालं, फॅलोपियन ट्यूब, ह्या गोष्टी पेल्विक बोनमध्ये असतात आणि जेव्हा आपण पोटावरून त्याची सोनोग्राफी करतो, वरून सोनोग्राफी करतो, तेव्हा हे ऑर्गन्स आपल्याला खूप दुरून दिसतात आणि त्यामुळे त्याच्यातल्या बारीक सारीक गोष्टी अगदी अचूकपणे आपण पाहू शकत नाही। पण तीच सोनोग्राफी जर हा जो प्रोब आहे व्हजायनल, हा प्रोब जर आपण या व्हजायनामध्ये असा इन्सर्ट करून जर आपण ही सोनोग्राफी केली तर हे सगळे जे ऑर्गन आहेत ते अगदी जवळून आपल्याला दिसतात आणि त्याच्यामुळे या सगळ्या म्हणजे गर्भपिशवीमध्ये म्हणा, अंडाशयामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ते अगदी अचूकपणे आपण त्यांचं निदान करू शकतो आणि म्हणून कुठल्याही गायनेकोलॉजिस्टचा हा असा आग्रह असतो की आपण ही सोनोग्राफी इंटरनल करावी किंवा ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी करावी। तर आता ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी आपण कधी कधी करतो? तर सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा पण आपण गर्भधारणा होते आणि पहिल्या 3 महिन्यांमध्ये जेव्हा आपला गर्भ अगदी छोटासा राईच्या दाण्या इतका असतो तेव्हा तो वरून सोनोग्राफी करून दिसणं अशक्य असतं किंवा त्याच्या बारीक सारीक बारकावे आपण पाहू शकत नाही, बाळाचे ठोके आपण पाहू शकत नाही आणि म्हणून त्यावेळेस पहिल्या 3 महिन्यांमध्ये ज्यांना आम्ही डेटिंग स्कॅन म्हणतो की ज्याच्यामध्ये आपण हे बघतो की गर्भ किती दिवसांचा आहे आणि तो कुठे आहे, त्या सोनोग्राफीमध्ये ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी त्यावेळेस खूप महत्त्वाची असते। त्यानंतर वंध्यत्वाचं निदान करण्यासाठी गर्भपिशवीमधले वेगवेगळे प्रॉब्लेम आणि अंडाशयातले प्रॉब्लेम बघण्यासाठी सुद्धा ही सोनोग्राफी तुम्हाला तुमचे डॉक्टर सांगू शकतात आणि त्यानंतर तुम्हाला जर पाळीबद्दलचे काही आजार असतील, पोटात दुखण्याचा आजार असेल आणि ज्यामुळे तुमचे डॉक्टर सस्पेक्ट करत असतील की तुम्हाला गर्भाशयाचा किंवा अंडाशयाचा काही आजार असू शकतो तर त्यावेळेस सुद्धा तुमचे डॉक्टर हे तुम्हाला ही या प्रकारची इंटरनल सोनोग्राफी करण्यासाठी सांगू शकतात। तर आता आपण पाहूयात जी इंटरनल सोनोग्राफी ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी आहे ती आपले महिलांचे वेगवेगळे आजार समजण्यासाठी कशी उपयोगी ठरते। तर गर्भाशयातलं जे आतलं लाइनिंग किंवा अस्तर ज्याला आम्ही एंडोमेट्रियम म्हणतो ते त्याचा थिकनेस किती आहे, त्यानंतर त्याचा रक्तपुरवठा कसा आहे हे आपल्याला या सोनोग्राफीमध्ये खूप व्यवस्थित दिसतं। त्याच्यानंतर गर्भाशयामध्ये काही गाठ आहे का आतल्या अस्तरामध्ये, ज्याला आपण एंडोमेट्रियल पॉलिप म्हणतो, ही गोष्टसुद्धा या सोनोग्राफीमध्ये आपल्याला व्यवस्थित लक्षात येते। गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये जर काही गाठ असेल ज्याला आम्ही फायब्रॉइड म्हणतो तर फायब्रॉइडची एक्झॅक्टली साईज काय आहे, पोझिशन काय आहे, मागच्या बाजूला आहे, पुढच्या बाजूला आहे, गर्भाशयाच्या आत आहे की बाहेरच्या बाजूला आहे, हे सगळं डिटेल मॅपिंग ज्याला आपण म्हणतो फायब्रॉइड मॅपिंग करण्यासाठी ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी खूप महत्त्वाची असते आणि या गाठींच्या ऑपरेशनसाठी जाण्याआधी हे सगळं डिटेल त्याचं मॅपिंग करणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून त्यावेळेस ही TVS सोनोग्राफी आम्हाला खूप मदत करते। त्यानंतर जर का गर्भाशयाचे वेगवेगळे व्यंग जर तुम्हाला काही असतील, जसं की कधी कधी काही लोकांच्या गर्भाशयामध्ये पडदा असतो ज्यामुळे त्यांना रिपीटेड गर्भपात होतात किंवा गर्भ राहण्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो। कधी कधी गर्भाशयाचे वेगळे व्यंग म्हणजे एकाच बाजूचा गर्भाशय डेव्हलप झालेला असतो ज्याला आम्ही युनिकॉर्नियट युट्रस म्हणतो, गर्भाशय छोटा असतो। कधी कधी गर्भाशयाचे 2 भाग एकत्र न येता ते 2 वेगवेगळे असतात ज्याला आम्ही बायकॉर्नियट युट्रस म्हणतो। तर ह्या गोष्टींसाठी सुद्धा खरं तर आधी MRI ही टेस्ट करावी लागायची, पण आता ही ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी डेव्हलप झाल्यामुळे बऱ्याच म्हणजे अगदी OPD बेसिसवर आपण ह्या सगळ्या डायग्नोसिस, गर्भाशयाचे वेगवेगळ्या आजारांचं डायग्नोसिस अगदी OPDमध्ये सहजगत्या ह्या इंटरनल सोनोग्राफीद्वारे होऊ शकतं। त्यानंतर आता दुसरा आपला ऑर्गन आहे अंडाशय, ओव्हरी। तो ओव्हरीतली कुठलीही साधी गाठ आणि अगदी कॅन्सरपर्यंतची गाठसुद्धा या सोनोग्राफीद्वारे आपण डायग्नोज करू शकतो। आता वंध्यत्वाच्या निदानामध्ये सुद्धा ही इंटरनल सोनोग्राफी ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी खूप महत्त्वाचा भाग आहे। याच्यामध्ये आपण गर्भाशयामध्ये काही आजार आहे का, गर्भाशयाचा अस्तर कसं आहे, गर्भाशयामध्ये काही गाठी आहेत का, पडदा आहे का, हे सगळं पाहू शकतो आणि त्यानंतर जेव्हा आपण ट्रीटमेंट सुरू करतो त्यावेळेस आपलं
अंड कसं वाढत आहे, म्हणजे फॉलिक्युलर मॉनिटरिंग ज्याला आपण म्हणतो, की पाळीच्या 8व्या दिवशी मग 12व्या दिवशी अंड्याची साईज काय आहे, मग ते फॉलिकल रप्चर होतंय का, अंड फुटतंय का, आणि त्यासोबत गर्भाशयाचं लाइनिंगसुद्धा तयार होतंय का, ह्या सगळ्या गोष्टी आपण बारीकरित्या या सोनोग्राफीद्वारे बघू शकतो. आणि त्यामुळे फॉलिक्युलर मॉनिटरिंगसुद्धा इंटरनल सोनोग्राफीद्वारेच केलं जातं. त्यानंतर जेव्हा इन्फर्टिलिटीच्या पुढच्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट आपण करत असतो, जे तुम्ही ऐकलं असेल IUI इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन किंवा IVF टेस्ट ट्यूब बेबी, याच्यामध्ये सुद्धा जेव्हा आपण फॉलिकल्स वाढवतो, ज्याला आम्ही ओव्हॅरियन स्टिम्युलेशन म्हणतो, तर हे फॉलिकल्स वाढवण्यासाठी जे आम्ही इंजेक्शन देतो आणि त्यानुसार मग फॉलिकल्स कसे वाढत आहेत हे जे आम्ही मॉनिटरिंग करत असतो, की आपल्याला अंडे गरजेपेक्षा जास्त तर नाही वाढत आहे ना, कारण कधी जर जास्त अंडे वाढून गेले तरी सुद्धा पेशंटला त्रास होऊ शकतो, पोटात पाणी होणे वगैरे, श्वास घ्यायला त्रास होणे, असे ज्याला आम्ही ओव्हॅरियन हायपर स्टिम्युलेशन म्हणतो. तर हे मॉनिटरिंग करणं गरजेचं असतं आणि हे मॉनिटरिंग करताना सुद्धा इंटरनल सोनोग्राफीच आम्हाला मदत करते. नंतर जेव्हा आपण टेस्ट ट्यूब बेबी करत असताना जेव्हा हे अंडे आपल्याला बाहेर काढायचे असतात, ज्याला आम्ही एक पिकअप प्रोसिजर म्हणतो, ती एक पिकअप प्रोसिजरसुद्धा ही ट्रान्सव्हाजायनल सोनोग्राफीद्वारेच, हा प्रोब आत टाकूनच त्याच्याद्वारेच आपण ते ॲस्पिरेट करतो. तर त्यावेळेससुद्धा ही सोनोग्राफी महत्त्वाची असते. तर अशा प्रकारे ट्रान्सव्हाजायनल सोनोग्राफी हा गायनेकोलॉजिस्टकडून करण्यात येणाऱ्या ट्रीटमेंटमधला अविभाज्य भाग आहे. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं तसं की या सोनोग्राफीमध्ये आपल्याला सगळे तुमचे जे प्रॉब्लेम आहेत गर्भाशयाशी रिलेटेड, अंडाशयाशी रिलेटेड, वंध्यत्वाची कारणं शोधण्यासाठी पहिल्या 3 महिन्यांमधली गर्भधारणा झाल्यानंतरची सोनोग्राफी, याच्यामध्ये ही सोनोग्राफी खूप महत्त्वाची आहे. म्हणून जर तुमच्या गायनेकोलॉजिस्टनी तुम्हाला ही इंटरनल सोनोग्राफी सांगितली असेल, ज्याला आपण ट्रान्सव्हाजायनल सोनोग्राफी म्हणतो, तर तुम्ही घाबरून न जाता तुमच्या डॉक्टरांकडून ही तपासणी नक्की करून घ्या. तर मला असं वाटतं की या सोनोग्राफीबद्दलच्या शंका किंवा याबद्दलची भीती मी तुमची दूर करण्याचा नक्की प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.